हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन, ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन अँड मीरा भाईंदर म्युनिसिपल कॉर्पोरेशनसाठी अकाउंटंटची जी पोस्ट आहे त्यासाठी फायनान्शियल अकाउंटिंगचा पार्ट 2 आपण इथे कव्हर करत आहे. ठीक आहे. ही सिरीज आपण लास्ट व्हिडिओपासून स्टार्ट केलेली आहे. ही सिरीज आपण टील एक्झामपर्यंत कंटिन्यू ठेवणार आहे. ठीक आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. जर तुमचे लाईक्स वाढतील तेव्हाच आपण ही सिरीज जी आहे ती कंटिन्यू करू शकणार, अदरवाईज नाही. ठीक आहे. तसाच अकाउंट्सचे ऑल इन वन PDF अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये 11-12 टॉपिक्स जे आहेत म्हणजे सब्जेक्ट जे आहेत ते कव्हर आहेत. ज्यांना पण ही PDF हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. याच्यामध्ये क्वेश्चन, ऑप्शन, आन्सर, एक्सप्लेनेशन एकासोबत दिलेलं आहे. तुम्हाला रीड करायला फार इझी जाईल आणि दोन्ही लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे, इंग्लिश आणि मराठी. ज्यांना इंग्लिशमध्ये हवी असेल इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये हवी असेल तर मराठीमध्ये परचेस करू शकता. तर चला स्टार्ट करूया आपण फायनान्शियल अकाउंटिंगचे पार्ट 2 चे क्वेश्चन्स. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे इथे, विच बुक रेकॉर्ड्स ओनली कॅश अँड बँक ट्रान्झॅक्शन. फक्त रोख व बँक व्यवहार कोणत्या खात्यात नोंदवले जातात. तर बघा, ऑप्शन आहे सेल्स बुक, कॅश बुक, परचेस बुक, जर्नल प्रॉपर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, कॅश बुक. कॅश बुक रेकॉर्ड ऑल कॅश अँड बँक ट्रान्झॅक्शन इन क्रोनॉलॉजिकल मॅनर, सर्विंग ॲज अ बोथ जर्नल अँड लेजर. नेक्स्ट, सेकंड, व्हॉट इज द प्रायमरी पर्पज ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड. लेखा मानके बनवण्याचा मुख्य उद्देश काय आहे. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, टू अलाउ फ्री चॉईस ऑफ मेथड. सेकंड, टू स्टँडर्डाइज अकाउंटिंग ट्रीटमेंट अँड एन्श्युअर कंपॅरेटिबिलिटी. थर्ड, टू सिम्प्लिफाय टॅक्सेशन. अँड फोर्थ, टू रेकॉर्ड कॉन्टिजेंट लायबिलिटी ओनली. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, टू स्टँडर्डाइज अकाउंटिंग ट्रीटमेंट अँड एन्श्युअर कंपॅरेटिबिलिटी. मीन्स लेखा उपचार एकसंघ करणे आणि तुलना योग्यता सुनिश्चित करणे. मीन्स अकाउंटिंग स्टँडर्ड एस्टॅब्लिश युनिफॉर्म प्रिन्सिपल अँड प्रॅक्टिस टू एन्श्युअर कन्सिस्टन्सी अँड कंपॅरेटिबिलिटी अक्रॉस एंटिटीज. नेक्स्ट, थर्ड, विच इज द करेक्ट जर्नल एंट्री फॉर परचेसिंग गुड्स ऑन क्रेडिट. बघा, कर्जावर माल खरेदी केल्याची योग्य जर्नल एंट्री कोणती आहे. तर कोणती येणार, डेबिटमध्ये परचेस आणि क्रेडिट्समध्ये अकाउंट्स पेबल. सिम्पली गोष्ट. तर इथे पण करेक्ट आन्सर काय आहे सेकंड, डेबिट परचेस अँड क्रेडिट अकाउंट पेबल. म्हणजे विक्री खर्च डेबिट आणि देय खाती क्रेडिट. बरोबर आहे. बिकॉज वेन गुड्स आर परचेस ऑन क्रेडिट, परचेस अकाउंट इनक्रीज मीन्स डेबिट अँड अकाउंट्स पेबल मीन्स लायबिलिटी इनक्रीज, दॅट इज क्रेडिट. ओके. नेक्स्ट, फिफ्थ, व्हॉट इज द पर्पज ऑफ ट्रायल बॅलन्स. ट्रायल बॅलन्सचा उद्देश काय आहे. तर बघा, ऑप्शन आहे टू शो प्रॉफिट अँड लॉस. सेकंड, टू व्हेरीफाय द अर्थमॅटिक ॲक्युरेसी ऑफ लेजर अकाउंट. थर्ड, टू डिस्क्लोज कॉन्टिजेंट लायबिलिटी. अँड फोर्थ, टू कॅल्क्युलेट डेप्रिसिएशन. तो करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, टू व्हेरीफाय द अर्थमॅटिक ॲक्युरेसी ऑफ लेजर अकाउंट. खात्यातील अंकगणिताची अचूकता तपासणे. ठीक आहे. ट्रायल बॅलन्स चेक दॅट टोटल डेबिट इक्वल टू टोटल क्रेडिट्स, ensuring ledger entries are mathematically correct. Next, fifth, which subsidiary book record all credit purchase of goods. सर्व कर्जावर माल खरेदीची नोंद कोणत्या उपखात्यात केली जाते. तर बघा, ऑप्शन आहे कॅश बुक, परचेस बुक, सेल्स बुक अँड जर्नल प्रॉपर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, परचेस बुक, खरेदी खाता. ठीक आहे. Purchase book record all credit purchase, systematically organizing transaction for easy reference. Next, sixth, which of the following best describe the purpose of cash book. Cash book चा मुख्य उद्देश काय आहे. तर बघा, ऑप्शन आहे टू रेकॉर्ड ओनली कॅश रिसिप्ट. सेकंड, टू रेकॉर्ड ओनली कॅश पेमेंट. थर्ड, to record both as a cash receipt and payment systematically. And fourth, to summarize trial balance. The correct answer is third, to record both cash receipt and payment systematically. Means रोख प्राप्ती व भरणा दोन्ही नियमित पद्धतीने नोंदवणे. ठीक आहे. कॅश बुक सर्व ॲज अ बोथ जर्नल अँड लेजर, सिस्टमॅटिकली रेकॉर्डिंग ऑल कॅश इनफ्लो अँड आउटफ्लो. नेक्स्ट, सेवन्थ, what is the correct treatment of accounting estimate in financial statement. लेखा अंदाजांचा आर्थिक विवरणात योग्य व्यवहार काय असतो. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, डिस्क्लोज ॲज अ सेपरेट असेट. सेकंड, ॲडजस्टेड इन अ करंट पिरियड ओनली. थर्ड, अपडेटेड पिरियॉडिकली बेस्ड ऑन मॅनेजमेंट जजमेंट. अँड फोर्थ, इग्नोर अंटिल व्हेरीफाईड एक्सटर्नली. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड,
अपडेटेड पिरियॉडिकली बेस्ड ऑन मॅनेजमेंट जजमेंट मीन्स व्यवस्थापनाच्या अंदाजानुसार नियमित अद्यतनित केले जाते. मीन्स अकाउंटिंग एस्टिमेट आर सब्जेक्टिव्ह and should be reviewed regularly as more information become available. Next, 8. Accounting as a measurement discipline focus on. मापन शास्त्र म्हणून लेखाशास्त्र कोणावर लक्ष केंद्रित करते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रेकॉर्डिंग क्वालिटेटिव्ह इन्फॉर्मेशन ओनली, सेकंड मेजरिंग फायनान्शियल ट्रान्झॅक्शन इन मॉनिटरी टर्म, third ignoring monetary value, and fourth only recognizing contingent asset. The correct answer is second measuring financial transaction in monetary term. आर्थिक व्यवहारांचे मौद्रिक मूल्यांकन करणे. ठीक आहे. Accounting quantifies financial transaction in monetary term to reflect the financial position and performance. Next, 9th, which of the following is not a primary objective of preparing trial balance? ट्रायल बॅलन्स तयार करण्याचे प्राथमिक उद्दिष्ट खालीलपैकी कोणते नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट टू चेक अर्थमॅटिकल ॲक्युरसी ऑफ लेजर अकाउंट, सेकंड टू समराइज फायनान्शियल पोजिशन, थर्ड टू असिस्ट इन प्रिपेरिंग फायनान्शियल स्टेटमेंट, अँड फोर्थ टू डिटेक्ट एरर वेअर टोटल डेबिट नॉट इक्वल्स टू टोटल क्रेडिट. द करेक्ट आन्सर आहे सेकंड टू समराइज फायनान्शियल पोजिशन. आर्थिक स्थितींचा सारांश देणे मीन्स ट्रायल बॅलन्स इज फॉर व्हेरीफाईंग अकाउंट ॲक्युरसी नॉट फॉर समरायझिंग द फायनान्शियल पोजिशन डायरेक्टली. नेक्स्ट 10th, विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट एक्सप्लेन द रोल ऑफ सबसायडरी बुक. उपखाते यांचे मुख्य कार्य काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट टू रेकॉर्ड ऑल ट्रान्झॅक्शन इन वन प्लेस, सेकंड to segregate similar transaction into separate book for clarity and ease, third to maintain personal account only, and fourth to replace journal entries entirely. The correct answer is second to segregate similar transaction into separate book for clarity and ease. म्हणजे समान व्यवहार वेगवेगळ्या खात्यात विभाजित करणे. ठीक आहे. सबसायडरी बुक्स लाइक परचेज बुक, सेल्स बुक help in organizing similar transaction systematically for efficient record keeping. Next 11th, which of the following is correct about valuation principle in accounting? लेखाशास्त्रामध्ये मूल्यांकन तत्वसूत्राबद्दल खालीलपैकी कोणते बरोबर आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट असेट आर ऑलवेज रेकॉर्डेड ॲट मार्केट व्हॅल्यू, सेकंड असेट आर रेकॉर्डेड ॲट हिस्टोरिकल कॉस्ट, third assets are recorded at replacement cost, and fourth valuation is optional for management discretion. The correct answer is second asset are recorded at historical cost means मालमत्ता ऐतिहासिक खर्चावर नोंदवली जाते. ओके. according to the cost concept, okay, assets are recorded at the price paid for acquisition not current market value. तसंच बघा संपूर्ण व्याकरणची सुद्धा मराठी PDF अवेलेबल आहे. ज्यांना पण PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे 12th. बघा विच अकाउंटिंग स्टँडर्ड डील विथ प्रेझेंटेशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. कोणते लेखा मानक आर्थिक विवरण सादर करण्याशी संबंधित आहे? तर बघा AS 1, 2, 3, 4. तो करेक्ट आन्सर आहे AS 3 अकाउंटिंग स्टँडर्ड 3 रिवाइज्ड ॲज अ prescribed guideline for presentation of financial statement to ensure consistency and comparability. Next 13, which of the following is true about journal proper? journal proper विषयी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रेकॉर्ड रूटीन ट्रान्झॅक्शन, सेकंड used only for adjustment and opening entries, third record cash transaction, and fourth record credit sale. The correct answer है second used only for adjustment and opening entries. फक्त समायोजन व प्रारंभिक एंट्री साठी वापरले जाते. ठीक है. journal proper records non routine transaction like correction entries, opening balance, and suspense account adjustments. Next 14, which of the following is true about accounting estimate? लेखा अंदाजाबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट बेस्ड ऑन एक्झॅक्ट हिस्टोरिकल डेटा, सेकंड सब्जेक्टिव्ह जजमेंट ऑफ मॅनेजमेंट,
थर्ड फिक्स्ड अँड नेवर चेंजेस अँड फोर्थ प्रीपेड ओनली फॉर टॅक्स. तर बघा करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड सब्जेक्टिव्ह जजमेंट ऑफ मॅनेजमेंट मीन्स व्यवस्थापनाच्या व्यक्तिनिष्ठ अंदाजावर आधारित असते. ठीक आहे. अकाउंटिंग एस्टिमेट इन्व्हॉल्व मॅनेजमेंट बेस्ट जजमेंट बेस्ड ऑन अवेलेबल इन्फॉर्मेशन अँड एक्सपिरियन्स दॅट इज डेप्रिसिएशन रेट प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेट एक्सेट्रा. नेक्स्ट 15 व्हॉट इज द की फीचर ऑफ सबसायडरी बुक. उपखात्यांची मुख्य वैशिष्ट्ये कोणती आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट टू रेकॉर्ड इनफ्रिक्वेंट ट्रान्झॅक्शन, सेकंड टू रेकॉर्ड स्पेसिफिक कॅटेगरीज ऑफ ट्रान्झॅक्शन सेपरेटली, थर्ड टू कंबाईन ऑल ट्रान्झॅक्शन इन अ सिंगल बुक अँड फोर्थ टू ओनली रेकॉर्ड कॉन्टिजंट असेट अँड लायबिलिटी. करेक्ट आन्सर आहे सेकंड टू रेकॉर्ड स्पेसिफिक कॅटेगरीज ऑफ ट्रान्झॅक्शन सेपरेटली. विशिष्ट प्रकारच्या व्यवहाराची स्वतंत्र नोंद ठेवणे. ठीक आहे. सबसायडरी बुक लाईक परचेज बुक अँड सेल्स बुक सेग्रिगेट सिमिलर ट्रान्झॅक्शन फॉर क्लॅरिटी अँड इझियर रेफरन्सेस. नेक्स्ट 16 विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू रिगार्डिंग व्हॅल्युएशन प्रिन्सिपल इन अकाउंटिंग. लेखाशास्त्रामध्ये मूल्यांकन तत्वसूत्राबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट असेट आर ऑलवेज शोन ॲट मार्केट व्हॅल्यू, second asset are shown at historical cost less depreciation, third assets are shown at replacement cost and fourth asset are shown at estimated future value. The correct answer is second assets are shown at historical cost less depreciation means ऐतिहासिक खर्च कमी विलेखनास दाखवली जातात. means according to the cost principle assets are recorded at historical cost and reduced by accumulated depreciation. नेक्स्ट 17 अकाउंटिंग स्टँडर्ड प्रायमरी एम्स टू. लेखा मानके मुख्यतः कोणत्या उद्दिष्टासाठी असतात. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्रोव्हाइड मॅनेजमेंट डिस्क्रिएशन, सेकंड स्टँडर्डाइज फायनान्शियल रिपोर्ट अँड एनहान्स कंपॅरेटिबिलिटी, थर्ड एन्श्योर हायर प्रॉफिट अँड फोर्थ ओनली असिस्ट इन टॅक्स रिपोर्टिंग. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड स्टँडर्डाइज फायनान्शियल रिपोर्टिंग अँड एनहान्स कंपॅरेटिबिलिटी. वित्तीय अहवाल एकसंघ करणे आणि तुलना योग्यता वाढवणे मीन्स अकाउंटिंग स्टँडर्ड प्रोव्हाइड युनिफॉर्म फ्रेमवर्क एन्श्योरिंग कन्सिस्टन्सी रिलायबिलिटी अँड कंपॅरेटिबिलिटी ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. नेक्स्ट 18 विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट रिगार्डिंग ट्रायल बॅलन्स एरर. ट्रायल बॅलन्समध्ये चूक विषयी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ऑल एरर्स आर डिटेक्टेड बाय ट्रायल बॅलन्स, second error of omission are always detected, third error of principle are not detected by trial balance and fourth compensating error are always shown. तो correct answer है third error of principle are not detected by the trial balance. तत्वात्मक चुका ट्रायल बॅलन्स मध्ये सापडत नाही. ओके. Trial balance verifies mathematical equality of debit and credit but not correct application of accounting principle. Next 19 which of the following book record purchase return. खरेदी परतावा कोणत्या खात्यात नोंदवला जातो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सेल्स बुक, परचेस रिटर्न बुक, कॅश बुक अँड जर्नल प्रॉपर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड परचेस रिटर्न बुक खरेदी परतावा खाता. ठीक आहे. Purchase return book systematically record all return purchase to vendor, aiding transparency and accountability. Next 20 which of the following is true about cash book balance. cash book शिल्लक विषयी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. तर बघा ऑप्शन आहे always equal trial balance total, second represent actual cash and bank position, third show only cash transaction and fourth record contingent liability. The correct answer is second represent actual cash and bank position. वास्तविक रोख व बँक स्थिती दाखवते. ठीक आहे. कॅश बुक शो रियल टाइम कॅश अँड बँक बॅलन्स हेल्पिंग इन इफेक्टिव्ह कॅश मॅनेजमेंट. तसंच बघा सर्व PDF अवेलेबल आहे. ज्यांना पण PDF हव्या असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. व्हॉट्सअपला मेसेज करून तुम्ही PDF परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.